जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 1 अध्याय 12 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। पौलाच्या बंदिवासाचे सुपरिणाम। बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या पुढील वृद्धीला साधनीभूत झाले हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे। म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्त संबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले। कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीतात आणि कित्येक सद्भावाने करीतात। मी स्वार्थे संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात, पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता तुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करिता। ख्रिस्त घोषणा होत असल्यास पौलाला झालेला आनंद यापासून काय होते, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच, ह्यात मी आनंद करीतो व करणारच। कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल। ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे। वाचलेले वचन देव बाप्पा आशीर्वादित करो। आमेन।